मध्ये आपलं एक नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण. तर मित्रांनो आजच्याला आहे ना सोमवार आहे आणि कालच्याला मी ब्लॉग केला नाही कारण की कालच्याला आपली साईकल आहे ना ती न्यायची होती मला नीट करायसाठी नाही का. तर आजच्याला सोमवार आहे आणि आजच्याला मी डोंगरात आलेलो आहे. आत्ता शाळेतून आलो 5 वाजता आणि आत्ता जवळजवळ 5:30 वाजले असतील. हां 5:30 करेक्ट वाजले. 5 वाजून 30 मिनिटं झालेत आणि आम्ही आत्ताच राहणार आणि मी लगेच ब्लॉग स्टार्ट केला नाही का. तर राहणार आहे ना आपल्याला आहे ना ती आपली मोटर आहे ना ती बोरमध्ये सोडायची आहे. तुम्हाला मी दाखवतो पण कशी सोडायचं नाही का. मोटर बोरमध्ये कशी सोडित आहेत हे तुम्हाला दाखवतो मी आजच्या ब्लॉगमध्ये. त्याचबरोबर आपलं रान बघा कसं भारी दिसतं नाही का. आणि आता हिरवं गवत पण फुटायला लागलेलं आहे कारण की पाऊसाचं आगमन झालं. ते पण खूप लेट केलं नाही का. आपण त्यांची खूप वाट बघत होतो. तर पाऊस आला चांगला आणि आता गवत हिरं पण झालेले नाही का. तो पाईप आहे हा आणि इथं मोटर आहे आपली बोरची मोटर नाही का. आणि ही मोटर आपल्याला ह्या बोरमध्ये टाकायची आणि ह्या बोरमध्ये पाणी पण आलेलं आहे. तुम्हाला मी आवाज दाखवतो थोडा. छोटा दगड घेतो. दगड हे खूप मोठे दगड आहेत नाही का. एखादा छोटा दगड बघू राहिल्याच्यात अजून एवढं पाणी नाही आहे पण आवाज येणार नाही फोनच्या माईकमध्ये नाही का. तर नाहीतर आपण टाकून बघितलं असतं. असं दिसतंय का नाही दिसत. पडायचं माझा मोबाईल. आपल्याला ही जी वायर आहे ते जॉईन करायचं काम चालू नाही का. आणि हे चिकट टेपनी जॉईन करून राहिलं. बाकी बघा ना किती भारी वातावरण झालेलं. आता सनसेट पण होणार आहे नाही का. आपण याला जॉईंट दिलेला आहे. एक खांबा करून येणारी वायर ही काळी आहे आणि ही मोटरीची वायर आहे. आपल्याला मोटरीला बांधून घ्यायचं आहे मस्तपैकी. नाही तर यानं जर तुटलं तर आपल्याला अख्खी मोटर बाहेर काढावं लागेल नाही का. स्टार्टर आणि आपली जी मोटर आहे ती पण स्टार्टर आणि वायर तिथं आपण आणून ठेवलेली आहे कारण की आपल्याला तिकडून कनेक्शन घ्यायचं आहे ना त्याच्यामुळं. आपला स्टार्टर आहे ना तो इथं बसायचा आहे. आपल्या इथं ऑलरेडी ॲटो पण आहे नाही का. मित्रांनो ॲटोचं काय काम असतं माहिती का. ज्यावेळेस लाईट येते ना त्यावेळेस 5 ते 10 मिनटानंतर ॲटोमॅटिक मोटर चालू होते आणि आपल्या शेततलावामध्ये पाणी पडतं नाही का. तर याच्यामुळे ॲटोचा उपयोग होतो असा. आता काय माहिती जवळजवळ 2-3 वर्ष झाले आणलेला. आता बिघडतो का काय चालू आहे काय माहिती पण असा उपयोग असतो ॲटोचा नाही का. मित्रांनो आपलं इथं बोर आहे आणि इथं शेजारी उंबर आहे नाही का. आणि इथं शेजारी आपला शेततलाव आहे. इथून आपण मोटर चालू केली का इथून पाणी आपण त्या शेततलावामध्ये टाकतो आणि आपली इलेक्ट्रिसिटी आपण त्या खांबावरून घेतो नाही का. आणि त्याच्या शेजारीच आपण उंबराचं झाड आहे ना तर त्याला आपण असं कनेक्शन केलेलं. इथं आपली मिनी डीपी आहे म्हणजेच स्टार्टर असतो त्याच्यामध्ये नाही का. आणि वरती आपण फ्यूजा पण ठेवलेला आहे. तर सगळा देशी जुगाड केलेला आहे आपण नाही का. आणि आता आपल्याला मोटर सोडायची. आणि मित्रांनो याची बाबांनी बांधली ती कशामुळे बांधतात माहिती आहे का. कारण की ज्यावेळेस आपण मोटर आहे ना बोरमध्ये सोडतो त्यावेळेस हा जॉईंट घासावा नाही पाईपला आणि दगडाला नाही का. तर याच्यामुळं हा असं अंगुसांनी बांधलंय बाबांनी नाही का जुगाड करून. तर याला जुगाड म्हणतात. मित्रांनो जर आपण नाही मोटर नीट नाही सोडली आणि जर हा जॉईंट जर इथून सटकला ना तर काय होईल माहिती आहे का. ही मोटर खाली जाईल ना आपला जो बोर आहे तो बोर पण काही कामाचा राहणार नाही. याच्यामुळे ना हे सगळं फिटिंग बरोबर एकदम परफेक्ट करावं लागेल. जर थोडं जरी चुकलं तर बोर पण याला आपली मोटर पण येईल नाही का. आता ही मोटर पण खूप महागाची. आपण जो बोर आहे तो बोर म्हणे तो पाईप तसंच राहील ना तो पाईप पण येणार नाही. याच्यामुळे सगळं काम परफेक्टच करावं लागतं. थोडं जरी चुकलं तर सगळं झालं. आत्ता आपण मोटर पण भरून आणली. आपली जी मोटर जळली होती ना तर ती मोटर पण आत्ता बाबांनी काल परवा भरून आणली. और कुछ चाहिए म्हणजेच जी जळलेली होती ती नीट केली भरून आणलं म्हणलं तर नाही का. आणि आता ही मोटर आपल्याला सोडायची. मित्रांनो हा जो बोर आहे ना तो जवळजवळ 150 फूट आहे नाही का खाली. आणि त्याला जवळजवळ म्हणजे मला जन्माच्या आधी पण हा बोर घेतलेला आहे. म्हणजे किती दिवस झाले ना आता 150 फूट हाई आहे. म्हणजे हा पाईप पण ते नाही का. आणि एवढा खोला आपण ही मोटर पण सोडित नाही. खूप कन्फ्युजन होत असेल. हा जो बोर आहे तो बोर पण आपलाच आहे. हा जो शेततलाव आहे तो पण आपलाच आहे. आणि हे मागचं जेवढे वावर आहेत ते पण आपलेच आहेत नाही का. और कुछ तर तुम्हाला वाटत असेल कोणाचे पण दाखवत असं नाही का. तर हे सगळं आपलंच आहे. बोर शेततलाव ही जी जमीन तुम्हाला मी आत्तापर्यंत दाखवत आलो ते सगळं आपलंच आहे. आणि जे नाही आहे ते तुम्हाला सांगितलेलं पण नाही का ची पण आहे. आणि आपल्याला तर त्या खांब्यावरून इलेक्ट्रिसिटी इथं जॉईन करायची. आणि आता ही मोटर पण आपल्याला आपल्या बोरमध्ये टाकायची.
मला कळलं आता स्टेप बाय स्टेप कसं सोडायचं. मला एकदा वेळेस शूट नाही करता येणार कारण की मला ही मोटर धरावी लागन बरोबर. नाही तर आता आई आणि बाबाच येते ना दोघंजण त्याच्यामुळे. आता आपल्याला जॉब दिलेली आहे, एकदम शेवटला जायचं आहे आणि शेवटला जाऊन हा जो बांगडी पाईप आहे तो धरायचा आहे. त्याचसोबत आपलं हे जो वंडर पाईप आहे तो पण धरायचा नाही का. आणि बाबांचे तिकडे करून राहिले नाही का ते काम. आपल्याला फक्त ही बांगडा पाईप मित्रांनो याला बांगडी पाईप म्हणतात बरं का. नाही तर तुम्ही परत करता नाही का. थोडा आपल्याला दावा कमी पडलेला आहे याच्यामुळे ना एवढा पाईप पण आहे. आणि ह्यो पाईप टाकण्यासाठी आपल्याला दावा पुरत नाही त्याच्यामुळे बाबा आहे ना गाईचा दावा आणायला गेलेले इथं. आणि ती दावा आपल्याला तिथं जॉईन करायचं त्याच्यानंतर सोडायची. नाही तर दावा नसल्यानंतर मोटर जर खाली फसली तर लवकर काढता येणार नाही, सेफ नाही आहे. याच्यामुळे बाबा आहे ना गाईचा दावा काढायला गेलेले. आता मला लवकर धरावं लागेल. हे ब्लॉग जर बनायच्या ना आहे ना कुठं नवून बसायचा. आणि आपण जे दावा आहे ते आपण मस्तपैकी झाडाला बांधलेलं आहे. त्याचबरोबर आपली जी मोटर आहे मोटर पण यामध्ये सोडलेली आहे. आणि मित्रांनो मी आहे ना ते ब्लॉक करायला जमलं नाही कारण की मला आहे ना ते मागून पाईप धरायचा होता ना याच्यामुळे जमलं नाही. बाकी आपण इथं बघ कसं बांधलेलं आहे, तिथं एकदम घट्ट बांधलेलं आहे. आपला जो दावा आहे ते दावण दगा नाही दिलं पाहिजे. हे चांगलं दावा आहे. आतमध्ये आपण जी गाठण मारली तुम्हाला दाखवलं तर ती दावा खूप जुनं आहे कारण की जेव्हा बोर घेतला होता ना बदललेलं आहे का नाही बदललेलं नाही आहे. जेव्हा बोर घेतला तेव्हापासून ते दावा आहे. म्हणजे बघा किती खराब झालं असं. स्टार्टर आहे ना ते स्टार्टर आजच्या नाही बसायचं उद्याच्याला बसायचं कारण की आता जवळजवळ रात्र व्हायला म्युझिक संध्याकाळ व्हायला टाइम पुरणार नाही स्टार्टर बसण्यासाठी. बात तो सही है. नाही का. याच्यामुळे आपण जो स्टार्टर आहे ते उद्याच्यालाच बसू. मला नाही जमणार पण बाबांनी ते बसवते नाही का. आणि बाबांचे सगळं धरून ते करून राहिले. त्याच्या आतमध्ये जे बोर ते झाड असणार शेजारी त्याचे जे मुळे आहेत ना ते बोरमध्ये गेले का मग ती परत ताणी नाही का परत वर काढण्यासाठी. याच्यामुळे बाबांनी त्यांनी ना ते मुळे पण काढले. आणि मी नव्हतो, मी शाळेत गेलो नाही का. नाही तर मी तुम्हाला ते पण दाखवलं असतं आणि मी पण करू लागलो असतो. मागच्या वर्षी आम्ही काढले होते त्याच्या आतमधल्या मुळ्या. तर आत्ता बाबांनी त्यांनी काढल्या ते मुळे पण दाखवीन मी तुम्हाला. झाडाचे नसतात का तर त्या मुळ्या पण बाबांनी काढल्यात. जो स्टार्टर आपल्याला उद्याच्याला बसायचा आहे. इथं पण एक बोर आहे. आणि आपण आता हे स्टार्टर भुसाऱ्यामध्ये ठेवून देऊ नाही का कारण की रात्रीला कोणी पण येऊ शकतं. त्याच्यामुळं भुसाऱ्याला कुलूप आहे. कुलूपमध्ये आपण ठेवून देऊ. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ. रानात आलेले मित्रांनो एखादा माझ्या तर नक्की झाला असेल. खूप दिवस झाले मित्रांनो मी रानातच नाही आलो कारण की शाळा उघडलीपासून तर मी आलोच नाही. शाळा उघडायच्या आधी दोनदा आलो होतं नाही का. आणि डायरेक्ट आत्ताच आलोय. ती पण शाळेतून आलो. बाबा म्हणले चल आपण तेवढं मोटर बसून येऊ. आणि मी टाकली मग लगेच ते टाकू लागलो बाबांना त्यांना. शहरामध्ये आलेलो इथं मस्तपैकी आपला कचरा पडलेला इथं पायी पण द्या आता हे खूप कचरा झालेला. जेव्हा नवा होता तेव्हा काहीच अडचण नव्हती, फक्त खूप स्वच्छ होते नाही का. आणि आपण ही कांद्याची खेप पण नेली अहमदनगरला याच्यासाठी कांदे विकण्यासाठी म्हणजे समजून घ्या. आणि हे बघा किती पसारा येतो पडलेला अख्खं मोटर कॉक आणि ते जाळी आणि ती यांची जी जाळी आहे ना ती आपली जो बोर असतो ना काय बाबा मोटरचं वाले आहे ना. कोई भी बात बता जा तेरे पेटे में कुत्ते क्या भाई. तो खाली बसण्यासाठी असतो मोटरचा नाही का. आणि तेच आणि स्टार्टर म्हणजे इकडं आखी शेतीचंच पडलेलं असतं. आपला कांदा मी कालच्याला आहे ना सायकल नीट करण्यासाठी डोंगरडोंगरीच गेलो होतो. तिकडे याच्या पलीकडे गाव आहे मेखरी म्हणून नाही का. आणि मी तिकडे सायकल नीट करण्यासाठी गेलो होतो. खरं म्हणलं तर इकडे आपला हायवे आहे अहिल्यानगरचा. पण मी ह्या रोडने डोंगरडोंगरीने गेलो खूप अडचणीतून. आणि मग आपली सायकल नीट झाली. तेच आहे ना एक खूप मोठी खडी मशीन झालेली आहे. तिचं पण कालच्याला उद्घाटन होतं कालच्यालाच. आणि याच्यामुळे खूप गाड्या होत्या. आणि इकडं कच्चा रोड आहे खूप. हा रोड नाही आहे अहिल्यानगर जाण्यासाठी. हा रोड आहे ना नगर जामखेड रोड आपला जे गाव आहे ते तुम्हाला दाखवीन मी एखाद्या दिवशी नाही का. आणि म्हणजे ह्यो रोड नाही आहे, कच्चा रोड नाही आहे आपला, एकदम क्वालिटी रोड आहे जाण्यासाठी. आत्ताच काम झालेलं आहे नवीन. जर तुम्ही बघत असता इकडून तर
तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल नगर जामखेड रोड हा रोड इकडं जातो. नगरला जायचं अहिल्यानगर जायचं म्हणलं तर रोड नगर जामखेड रोड असतो. आणि हा आपला कच्चा रोड मिरकरीतून आपला चांदी बीबी माल आहे ना तिथून मग जाता येतो. पण हा खूप अर्ध्याचा रोड आहे नाही का. तर आता आपल्याला जायचं डायरेक्ट घरी. खूप ऊन चमकत असतं तुम्हाला दिसत नसतं. आता आपल्याला घरी जायचं आहे आणि कालच्याला ब्लॉक केला नाही, कालच्याला रविवार होता कारण की सायकल नीट करायला जायचं होतं. तसं पण तुम्हाला काय दाखवलं असं तिथं गॅरेजमध्ये सायकल कशी होती. ही जी वावर आहे ना ही वैती नाही आहे म्हणजे पडीक वावर आहे. आपण वरती तिथे ना केलं होतं म्हणजे तात्पुरते नाही का. आणि थोडे दगड पण गोळी केली होती. बाकी खूप इथं दगड होते म्हणजे इथं काही लावायचं पण नव्हतं. पण आपण थोडंफार केलेलं आहे लेवल म्हणजे पिकू शकतं याच्यामध्ये काही पण. पण एवढी पण लेवल नाही झालेली. चढ उतार हाईच तिथपर्यंत इथे. कारण इथं ना आपल्याला घरी जायचं आहे आणि मला नीट इशारे करता येत नाही कारण की मी पिशवी घेतलेली आहे. आणि इथून डायरेक्ट आपल्याला घरीच जायचं आहे. आपला सनसेट पण होणार आहे. मित्रांनो डोंगरात आहे ना खूप शांतता असते नाही का. असं घरी कसं नुसतं आडावडावड जास्त शहराकडली. गावाकडे तरी शांत असते बऱ्यापैकी. तसं शहराकडे खूप आडावड असतो. डायरेक्ट आपल्याला घरी जायचं तर घरी जाऊन भेटू. आणि परत बाबा आले ते मला खत्म बाय बाय. तर फायनली मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि यातनी मी आणि आई आलो. आणि कालची जे आपण सायकलीचं काम केलं होतं मी तुम्हाला दाखवतो. आपली सायकल एवढी काय रेंजर सायकल नाही, आपली साधी आणि सिंपल सायकल मी तुम्हाला दाखवतो. आणि कालच्या थोडी तिचं काम केलं टूप पण ते टाकू नाही का. आणि तुम्हाला दाखवतो मी आता आपली सायकल आहे. आणि आपण हे पुढलं टायर नाही बदलेलं, टायर मधली जे ट्यूब असते ती ट्यूब बदलेली. हे मजगड एक बदलेला, मागच्या टायराचं मजगड नाही बदललेलं म्हणजे मागचं जे मजगड आहे ती नाही बदललेलं. आणि ही जी असतं काय असतं ती मला नाही माहिती, ती टाकून दिलं. हे टाकलं ते मजगाड. या मागच्या टायरचा डग होता तो डग पण काढला. आणि आता सायकल आहे ना खूप स्मूथ जाते नाही का. नाही तर आधी खूप जड जायची आणि थोडी दिसती पण आता नाही तर आधी खूप. सायकलचा एक उपयोग होतो कारण की मी सायकल इथून म्हणजे माझी शाळा आहे ना ती इथून 2 किलोमीटर 1.5 ते 2 किलोमीटर अंतर येईनच. आणि मग मी सायकलने प्रवास करतो. गाडी तर काही नाही, गाडीचा विषयच नाही, तुम्ही गाडीचा विषय सोडून द्या. सायकलने जातो मी आणि सायकलने जातो. या आधी पायी जात होतो कधी गाडीवर जायचो शाळेपर्यंत. पण यातने मला पायी यावं लागायचं ना. तर असा याच्यामुळं म्हणजे मी कालच्या म्हणजे मागच्या वर्षी 8वीला होतो. आमच्या गावात ती 1ली ते 7वीपर्यंत शाळा आहे. आणि 8वी ते 10वी आम्हाला टाकळी काजेला जावं लागतं. मग त्याच्यामुळं मला सायकलने जावं लागतं. त्याच्यामुळं मला सायकल खूप गरजेची आहे. आणि सायकल आता आपण कालच्या नीट केली तशी मागच्या वर्षी पण मी नीट केली. ही सायकल मी 5वीला घेतलेली आहे. जवळजवळ 5वी 6वी 7वी 8वी आणि 9वी जवळजवळ 5 वर्ष झाले त्या सायकलला नाही का. तर मध्ये बंदच होती, मागच्या वर्षी मी चालू केली. आणि ह्या वर्षी अजून पण थोडा खर्च होतो, तो खर्च रिकवर केला. आणि मग आपली सायकल ही परत नीट झाली. आणि आता चालण्याचं व्यवस्थित आहे. बाकी दिसण्यावर नका जाऊ, आपलं चलत त्याच्यावर काम सोडून द्यायचं जवळ त्याच्यावर. पुढल्या वर्षी तर काय आता काढायचं एखादं वर्ष, त्याच्यानंतर मग गाडी घेऊ आपण हळूहळू नाही का. तर आजच्याला आपण मोटरमध्ये बोर टाकला. मंगल भावानया बोर नाही टाकला, बोरमध्ये मोटर टाकला नाही का. बोरमध्ये मोटर टाकली. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर माझं या ब्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर मला मनापासून माफ करा. छोटा भाऊ समजा नाही का. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर नक्कीच बेल आयकॉनवर प्रेस करा. तोपर्यंत बाय. बैगन चलो